because here we have very special guest with us, a former patient of dystonia, and he was my first patient of dystonia. And that's why his story is very amazing. The healing journey is very amazing and motivating for a lot of people. So let's try to connect him. And very interesting thing is that he himself is a doctor, and I think he is here. Accept. Hello. Namaskar, sir. So today we have with us Dr. Praveen Nagmote, sir, and today we are going to discuss with him his journey of fighting with the disease dystonia. And I have been in this research of dystonia and treating a lot of patients of dystonia. And I know that fighting with dystonia is, means every patient of dystonia is a fighter. And sometimes as a physician, I need to fight with the patient also, because there are lot of up and downs in the treatment, and this condition is not that easy. The frustration, the physical and emotional symptoms, social uh, problems, and lot of problems. So every patient has to fight a lot with their disease and during the treatment and recovery. And uh, I'm here very glad to welcome Dr. Praveen Nagmote, sir, because he is my first patient of dystonia, and he recovered very well. And his journey of recovery is motivating for all of us. And he is the motivation for starting this research on dystonia. So, and sir is comfortable in Marathi, so we will talk in Marathi. So, सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. आणि सर थोडंसं आपल्याबद्दल सांगा, थोडंसं आपला इंट्रोडक्शन. सर नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर प्रवीण नागमोते. मी गेल्या 25 वर्षापासून कुई येथे प्रॅक्टिस करत आहे. उत्तर भारतीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज दाबाचा विद्यार्थी होतो. 96 पासिंग आउट बॅचचा. मला डिस्टोनियाचे सुरुवातीचे जे लक्षण होते ते 2011 मध्ये, जसं एखाद्या वस्तूकडे पाहताना माझ्या डोक्याच्या मागच्या मसल्स आणि मानेच्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यासारख्या वाटायच्या आणि डोकं मागे जायचं. विशेषतः जसं पाणी प्यायची प्रक्रिया असते, आपण हात उचलतो, रस करतो, तेव्हा ते डोकं असं मागे जायचं. त्याच्यासोबत मला ट्रेमर्स यायला लागले होते. ट्रेमर्स हातामध्ये तसंच डोक्यात पण, आणि हाताला म्हणजे तळ आउटर असतो त्याच्यात नमनेस होता, म्हणजे होत्या. आवाजात पण फरक पडला होता, ज्याला आपण स्लर्ड स्पीच म्हणतो. आवाजात खूप जास्त फरक पडला होता. त्याच्यानंतर मी नागपूरचे एक प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट होते, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला MRI सजेस्ट केला. MRI नंतर जसं MRI पाहिला त्यांनी सांगितलं की नॉर्मल आहे. त्याच्यानंतर त्यांनी औषध वगैरे दिले मला. एक
15 महिन्याचे. नंतर जसं औषध सुरू केलं पण सिम्पटम जे होते ते प्रत्येक दिवसाला वाढत होते. म्हणजे औषधांनी काहीच रिलीफ नव्हतं. नंतर मी लगेच एक 8-10 दिवसात परत त्यांच्याकडे गेलो. तर त्यांनी मला बसवलं होतं. रिपोर्ट्स पाहिले. औषध म्हणजे जे सुरुवातीला 2-4 औषध होते त्यात 2-4 औषधाचे 10-12 औषध केले आणि त्या दिवशी त्यांनी डायग्नोसिस केलं सर्व्हायकल डिस्टोनिया म्हणून. तर जे डॉक्टर डिस्टोनिया म्हणजे थोडंसं ऐकलं होतं पण विशेष अशी माहिती नव्हतीच मला पण. तर मला तेव्हा वाटलं की आज म्हणजे डायग्नोसिस झालं, औषध मिळालं, एक काहीतरी मानेचा थोडा बहुत काहीतरी प्रकार असेल, होऊन जाईल असं. नंतर मी घरी आलो, त्रास वाढायला लागला होता. नंतर औषध पण तेच प्रोसेस होती. त्याच्यानंतरही एक 15-20 दिवसांनी पुन्हा गेलो मी. तर त्यांनी मला बसवलं आणि सरळ सांगितलं की हे असंच राहणार आणि तुला औषध खावं लागतील. तर या जे इनिशियल सिम्पटम्स होते आपले मग आणि जेव्हा त्यांनी ते सांगितलं तसं की आता हे असंच राहणार, या सगळ्यांचा आपल्या मनावर कसा प्रभाव पडला, या सगळ्यांचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडला? आता एक डिक्लेअर झालं समजा आपण की आपल्याला हे सहन करायचं आहे असं तसं. त्याच्यानंतर मी इंटरनेटवर सर्च केलं. ऍक्च्युली मी पुस्तकात पाहिलं, आपण जे सर्जरीचं बुक वगैरे रेफर करतो त्याच्यात डिस्टोनियाबद्दल फक्त एक 8 ते 10 ओळीचा पॅरेग्राफ होता. त्याच्यावर काहीच नव्हतं आणि चांगलं पुस्तक होतं. जे सर्वजण एमबीबीएसचे विद्यार्थी वगैरे रेफर करतात असं पुस्तक. त्याच्यानंतर मी इंटरनेटवर स्वतः सर्च केलं याच्याबद्दल. तर अगदी इंटरनेटवर पण तेच होत. त्याचं ना कॉजिशन माहित होतं कुणाला, का बरं होतो ते नव्हतं माहित. काहीतरी जीनचं म्युटेशन वगैरे होते किंवा एक्सिड ट्रेसमुळे होते असं वगैरे होतं. पण ते कन्फर्म असं काहीच नव्हतं. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी इट इज अनक्रेबल. त्याच्यानंतर हे असतात पेशंट पण त्यांचे रिव्ह्यू वगैरे करतात. तर मग ते असं झालं एकही पेशंट त्याच्यात दिसला नाही. त्याच्यानंतर मी पुन्हा त्या सरांकडे गेलो. पुन्हा एक औषध पाठवलं. त्यानंतर मला पेन जसं असते जसं स्नायू जे असतात पेन असते जसं इलेक्ट्रिक पेन म्हणतो आपण त्या टाईपचं. पुन्हा काहीतरी ऍड केलं, पेन किलर्स, नंतर सिडेटिव्ह. त्याच्यानंतर आम्ही काही आयुर्वेदिक डॉक्टरकडे पण गेलो, रोमॅटोलॉजिस्ट जे असतात त्यांच्याकडे गेलो, डिशियनकडे गेलो. तर ते ऍलोपॅथिक डॉक्टरचं तर म्हणणं तेच होतं की इट इज अनक्युरेबल आणि हा प्रोग्रेसिव्ह पण राहू शकतो आणि प्रोग्रेसिव्ह होताच. मला म्हणजे प्रत्येक दिवशी वाढताना वाटत होता त्रास. असं याचा परिणाम म्हणजे रोजच्या जीवनावर पडलाच. जसं क्लिनिक सुरू ठेवणं हे कंपल्शन होतं. इतक्या वर्षाची प्रॅक्टिस वाचवायची होती जी खूप मेहनतीने आपण
पण बनवतो असं. तर मी क्लिनिकमध्ये असं टेकून म्हणजे डोक्याला सपोर्ट घेऊन वगैरे कसं तरी पेशंट वगैरे पाहायचो. सोशल लाईफ पूर्ण बंद झाली होती. म्हणजे कुठल्या कार्यक्रमात जाणं बंद, मित्रांसोबत बसणं उठणं सर्व बंद. कोणी भेटायला आलंही तरी मला असं वाटायचं की लपून जावं असं. एकंदर 1 वर्ष असं गेलं. त्या दरम्यान आयुर्वेदिक म्हणजे कोणी जिथे सांगितलं तिथे एक पुण्याला स्टेम सेल थेरपी सेंटर ची माहिती आली. ते ऍक्च्युली एक सर्जरीचाच प्रकार येतो. त्यांनी सांगितलं की इतके सायकल करावं लागतील, दर महिन्याला 1 सायकल, असं 6 सायकल नागपूरला म्हणजे पुण्याला जाणे, तिथे राहणे आणि सर्जरी. त्यांना मी विचारलं रिझल्ट काय राहील. त्यांनी सांगितलं एक 60% 70% त्याच्यावर नाही. त्याच्यानंतर मग मी विचार केला, ते खूप एक्सपेन्सिव्ह पण होतं आणि हेक्टिक पण. पुण्याला म्हणजे जाणे, तिथे राहणे, दर महिन्याला जाणे, 8 दिवस ऍडमिट राहणे असं वगैरे होतं ते. त्याच्यानंतर मी स्वतःच विचार केला की जे केस करतात अशा डॉक्टरकडे जायचं. त्याच्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलो आणि ही प्रोसेस सुरू झाली तुमच्यासोबतची. नंतर फर्स्ट विजिट आपण केस टेकिंग केली, खूप लांबल्याचं केस टेकिंग. नंतर एक 15 दिवसाचं औषध दिलं सर तुम्ही. मला 15 दिवसातच जे मानसिक जे सिम्पटम होते, ज्याला मेंटल सिम्पटम म्हणतात आपण, ते कमी व्हायला लागले. सर्वात महत्वाचं हे कळलं त्याच्यात की मला एक विश्वास आहे किंवा तुमचं याच्यावर की होऊ शकते की मी थोडं तेव्हा तर कुठेतरी म्हणजे आशा तयार झाली की मी खरंच चांगल्या ठिकाणी आलोय, योग्य ठिकाणी आलो. मला इथून मी बरं होईलच असा विश्वास तयार झाला. नक्कीच हा विश्वास खूप महत्वाचा आहे आपली रिकव्हरी व्हायसाठी. पण डिस्टोनियाच्या सिम्पटम मध्ये कधी तुम्हाला असं वाटायला लागलं की हा आता आपल्याला डिस्टोनिया मध्ये सुद्धा फरक पडतोय? आपलं औषध सुरू त्याच्यानंतर 15 दिवसानंतर पुन्हा पेन वगैरे होतं. तर इन्व्हॉल्युंटरी मुवमेंट ज्या होत्या त्या कमी व्हायला लागल्या. स्पीच पण व्यवस्थित व्हायला लागलं. पेवर्स कमी झाले, हाताचा पायाचा नमनेस कमी झाला. एक महिन्यातच मला भरपूर आराम. आणि ट्रीटमेंटमध्ये असं कधी वाटलं का तुम्हाला उतार चढाव, कधी त्रास वाढलेला आहे, कधी पुन्हा कमी झाला, कधी पुन्हा थोडासा वाढला, असं कधी झालं का? माझ्या बाबतीत तरी नाही झालं सर. कारण मला आठवते 1 महिन्यानंतर माझाही कॉन्फिडन्स वाढला आणि जसं औषध सुरू झालं तेव्हापासून मला बरोबरच वाढायला लागली. आता मला असं खूप वाढलं असं वगैरे नाहीच झालं. माझ्यासोबत तरी झालं. बऱ्याच लोकांच्या प्रोग्रेसमध्ये किंवा फॉलोअप मध्ये बरेच वेळा फ्लक्च्युएशन्स येतात. आणि आता इतके पेशंट्स बघितल्यावर मी सांगू शकतो की हे बरेच वेळा कॉमन असतं की आपल्याला आराम पडायला लागतो, पुन्हा थोडेसे कधी कधी सिम्पटम्स जाणवतात आणि परत कमी होऊन जातात, असं होतं. पण आपल्याला असं कधी खात्री झाली की हा आता मी रिकव्हर झालं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने?
सर जेव्हा माझं म्हणजे एक आपल्याकडे सुरू झालं, त्याच्यात जसं एज्युकेशनल मी पेशंट पाहायचो, त्यांनी मला जो आधी त्रास व्हायचा, मला सर्वात जास्त म्हणजे तिथेच कळायचं क्लिनिकमध्ये की आपले कोणते सिम्पटम कमी झाले, कोणते नाही झाले. मला तर एक इझी केस समजा की 3-4 महिन्यातच सुरू झालं आणि तिथून रिकव्हरी म्हणजे आपण असं म्हणतो की फास्ट, असं नाही, असं कधी नाही झालं की पाहताना वगैरे मला जे आधी जे काही रेस्ट्रिक्शन होते, म्हणजे वाकून हे नाही करायचं ते नाही करायचं असं, जसं बोलण्यात फरक पडला. तर जसं होमिओपॅथीमध्ये म्हणजे लोक म्हणतात की खूप उशीर वगैरे लागते, तसं माझ्या बाबतीत तरी नाही झालं. म्हणजे तो रोग आणि त्याचं जे हे असते, ज्या लोकांनी अनक्युरेबल म्हणून सोडून दिलं होतं, तिथे मला एक 4-6 महिन्यात इतकं रिलीफ मिळणे म्हणजे हे खूप जास्त फास्ट झालं. म्हणजे फास्टची जर कोणी परिकल्पना करत असेल, करत असेल, हे तर सुपर फास्ट ग्रेट, झालं. छान. आणि मला असं आठवते की त्यावेळी जेव्हा तुम्ही पेशंट एक्झामिन करायला जायचे एक्झामिनेशन टेबलवर, तेव्हा सुद्धा मान अशी मागे पडून जायची आणि ते खूप डिस्ट्रेसिंग असते एका डॉक्टरसाठी म्हणजे. आणि हो. आता आपली पद्धत दिसते. तेच ना सर, डिस्टोनियाचं सर्वात मोठं जे हे असते ना, इट इज नॉट ए लाईफ थ्रेटनिंग. त्याच्यामुळे ती भीती राहतच नाही. पण डिस्टोनिया तुम्हाला तुमचं सोशल लाईफ, तुमचं वर्क याच्यातून बिलकुल बाहेर काढून टाकतो. कारण त्या ज्या मुवमेंट होतात ना, तर तुमचे फेशियल एक्सप्रेशन चेंज होतात, एक वेगळे दिसतात. त्याला आपण एक्वर्ड म्हणू शकतो. नंतर तुमचं जे पोश्चर असते तेही थोडंसं वेगळं दिसत असते. त्याच्यानंतर तुमच्या मनात कसं नेहमी ही भीती असते की समोरचा व्यक्ती तुम्हाला ऑब्झर्व करत आहे, आणि त्यामुळे जे कुठे जाणं किंवा कोणासोबत बोलणं, कोणासोबत उभं राहणं ते टाळायला लागतं. सर्वात मोठं डिस्टोनियाचं जे सर्वात गंभीर तेच आहे की सोशल लाईफ बिलकुल ती बाहेर होऊन जात. बरोबर. आता जसं पेशंट पाहताना तुम्ही म्हटलं ते मग हळूहळू कमी झालं ते, जे तो कॉन्फिडन्स वाढला, प्रॅक्टिस पण चांगली वाढली, नंतर हळूहळू ते सोशल लाईफ आहे ते पण 6-8 महिन्यातच. आता आपली तब्येत कशी आहे? आता कुठल्या स्टेजला आहे तुम्ही? काय सिम्पटम्स आहे किंवा आपली ओव्हरऑल तब्येत कशी आहे? आता मला काहीच सिम्पटम नाहीये. एक पर्सेंटेजच्या याच्यात जर म्हटलं तर मी 99% फ्री आहे. किती वर्ष झाले याला की सर, आपल्याला काहीच आवाज सिम्पटम्स नाही आहेत आणि आपण काहीच ट्रीटमेंट घेत नाही आता? म्हणजे होमिओपॅथी सुद्धा आपण बंद केली, आता माझी ट्रीटमेंट सुद्धा नाही. याला किती वर्ष झाले? एकंदरीत आपण 1-2 बरोबर. वर्ष औषध घेतलं आणि त्याच्यामध्ये आता 10 ते 12 वर्ष 12 झाले. वर्ष झाले. या आणि या आता 12 काहीच वर्षात औषध असं सुरू कधी नाहीये. वाटलं का तुम्हाला की अगदी पुन्हा सिम्पटम्स परत आलेत? नाही व्हेरी नाही गुड, व्हेरी गुड, त्यानंतर व्हेरी. कधीच नाही झालं. पण की पुढचं जे थोडं आहे, तर जीवन नॉर्मल लाईफ आहे, प्रोफेशनल लाईफ
नॉर्मल आहे, सोशल लाईफ सर्व नॉर्मल. आणि आपण जी ट्रीटमेंट केली त्याच्यामध्ये आपल्याला काय वाटतंय की केस टेकिंग किंवा आपण जे स्पेसिफिक मेडिसिन तुमच्यासाठी शोधून काढलं किंवा आणखी कुठली गोष्ट ट्रीटमेंट मधली जी तुम्हाला सगळ्यात जास्त अपील करते, सगळ्यात जास्त असं वाटते की ती सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह होती त्याच्यामुळे मी दुरुस्त झालो? हो. जसं फर्स्ट व्हिजिट मध्ये केस टेकिंग झाली. केस टेकिंगच्या म्हणजे यायच्या आधी माझा जो अनुभव होता, बाकीच्या डॉक्टरांकडे गेलो, जे स्पेशलिस्ट होते, न्यूरोलॉजिस्ट होते, रुमॅटोलॉजिस्ट होते, तर तिथे आणि इथे असा एक फरक जाणवला मला की केस टेकिंगच्या वेळेस असं वाटलं की एक प्रोसेस सुरू झाली आहे आणि ती खास माझ्यासाठी आहे आणि मी पण त्या प्रोसेसचा एक भाग आहे. आणि जे जसं शारीरिक जे दुखणं किंवा जे लक्षणं म्हणतो आपण सिम्पटम्स, त्याच्या व्यतिरिक्त मानसिक बाकीचे त्याच्यासोबतचे जे सिम्पटम्स होते त्याच्यापासून तर मला एक 15-20 एक महिन्यातच रिलीफ झालं. म्हणजे एक फ्री झालो, माझा कॉन्फिडन्स वाढला, एक इच्छाशक्ती जागरूक झाली त्या केस टेकिंग मध्ये आणि प्रबळ इच्छाशक्ती की मला याच्यातून निघायचं आहे. आणि मी सरांच्या मदतीनं किंवा औषधीमुळे याच्यातनं नक्कीच निघेल हा कॉन्फिडन्स मला पहिल्या 15 दिवसातच झाला. त्याच्यामुळे हा जो काय ऍलोपॅथी आणि होमिओपॅथीमध्ये कारण तिथे पेशंटचे फक्त सिम्पटम दुरुस्त केले जातात, दुरुस्तही नाही, एक सप्रेस केले जातात. पेन आहे, पेन किलर, अँक्झायटी आहे, अँटी डिप्रेशन असं. व्हेरी गुड. आणि मी आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला तेच सांगत होतो की 12 वर्ष आधी 14 वर्ष आधी मी सगळ्यात पहिले तुम्हाला ट्रीट केलं डिस्टोनियाचे सगळ्यात पहिले पेशंट तुम्ही होते. आणि ते फ्रस्ट्रेशन, ते होपलेसनेस, ते इन्स्पिरेशन आहे खरं म्हणजे. मी जो काही रिसर्च आज डिस्टोनियावर करत आहे किंवा जे काही इनिशिएटिव्ह आम्ही हातात घेतलंय की जास्तीत जास्त डिस्टोनियाच्या पेशंटला आम्ही ठीक करू शकलो पाहिजे. आणि तुम्ही या सगळ्या इनिशिएटिव्हचे इन्स्पिरेशन आहे आणि तुम्ही खूप साऱ्या डिस्टोनियाच्या पेशंटचे सुद्धा इन्स्पिरेशन आहे. तर अशा डिस्टोनियाच्या पेशंटला किंवा न्यूरोलॉजिकल कंडिशननी सफर झालेल्या पेशंटला काय मेसेज द्याल तुम्ही? न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर झाले, जसं डिस्टोनिया झाला, तर प्रकार झाले, पार्किन्सन, याचे प्रकार खूप जास्त होत आहे. मला वाटतं एक आपलं बॉडी आणि मन याच्यातलं जे संतुलन असते ते कुठेतरी डिस्टर्ब होते आणि त्याच्यामुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होतात. त्याच्यात हेरिडिटरी हे ते पण आहे. पण ज्यांना हा त्रास आहे त्यांना मी सांगेल की स्वतः कॉन्फिडन्स व्हा, कॉन्फिडंट ठेवा, नंतर स्वतःची इच्छाशक्ती अशी बनवा की तुम्हाला लढायचं आहे. एक लढाई आहे, एक डिस्टोनिया झाल्यावर त्याच्यासोबत तुम्हाला लढायचं आहे ऍक्च्युली. तर हे डिस्टोनिया होण्याचं किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर येण्याची मी जितकं याच्यातनं गेलो, अभ्यास केला, त्याच्यात हे पाहिलं मी की ट्रेस, एक्स्ट्रीम ट्रेस, नंतर
ओव्हर थिंकिंग हे हा त्रास त्यांना हे म्हणेल मी की तुम्ही होमिओपॅथीकडे वळा, कारण ॲलोपॅथीचा मी भरपूर अनुभव घेतलाय. तिथे याच्यावर काही ट्रीटमेंट नाहीये. तुम्हाला ते औषध आयुष्यभर खावं लागेल. तुम्ही होमिओपॅथीकडे या, सरांसारखे डॉक्टर काकडे सरांसारख्या डॉक्टरकडे या, जिथे खरंच होमिओपॅथी सायंटिफिक वेनी ट्रीटमेंट होते आणि तुम्हाला नक्कीच म्हणजे त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी सर मदत करतील. आणि होमिओपॅथीमध्ये जितका तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही नक्कीच त्यातनं नक्कीच बाहेर हा एक येऊ लढा आहे. आपण अगदी बरोबर बोलला आणि या लढ्यात आम्ही सगळे आपल्या सोबत आहे. एकटं समजायची किंवा हताश व्हायची काहीच गरज नाही. आपण सगळे सोबत आहे. आणि सर आता रॅपिड फायर राऊंड, तर आपली हिलिंग जर्नी आपण एका शब्दात कसं सांगाल? हो. व्हेरी गुड, लिबरेटिंग नाईस. म्हणजे एक लढा द्यायचा होता, त्याच्यातनं सुटका हवी होती. मी स्वतःला सांगायचो की आपल्याला याच्यातनं निघायचं आहे, काही करून असं. आणि तुमच्या प्रयत्नांनी होमिओपॅथीनी त्याच्यातनं आपली सुटका झाली. ग्रेट. आणि जसं आपण म्हटलं की हा आजार खूप फ्रस्ट्रेटिंग आहे, खूप डिप्रेशन येतं, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये सुद्धा आपलं सोर्स ऑफ स्ट्रेंथ काय होतं? सोर्स ऑफ स्ट्रेंथ म्हटलं तर माझा विश्वास, होमिओपॅथीवर जो मी विश्वास केला, तर तुमच्यावर विश्वास केला, इच्छाशक्ती आणि माझ्या फॅमिलीचा सपोर्ट, स्पेशली माझ्या पत्नीचा, तिची जी तळमळ होती, यांना दुरुस्त करायचंय, आपण कुठेही जाऊ, म्हणजे कोणताही इलाज करू, काही पण करू असं. तिला जेव्हा पाहत होतो मी, तेव्हा मला एक प्रोत्साहन येत होतं की नाही, याच्यासाठी म्हणजे कुटुंबासाठी, मुलांसाठी आपल्याला याच्यातनं निघायचंच आहे. अगदी ती एक स्ट्रेंथ. होमिओपॅथी काय आपल्यासाठी? होमिओपॅथी एका शब्दात सांगितलं आलं तर होलिस्टिक म्हणजे जसं बाकीच्या पॅथीमध्ये तुमचे फक्त सिम्पटम्स म्हणजे बॉडी सिम्पटम्स किंवा जे काही लक्षणं असतात त्याच्यावरच उपचार होतो किंवा म्हणजे दुरुस्त होते किंवा क्युअर होते. पण होमिओपॅथी तुमच्या लक्षणासोबत तुमचं आणि स्पिरिट याच्यावर पण उपचार करते. हा एक फरक आहे त्याच्यामुळे. खूप छान. आणि आम्हाला खूप आनंद आहे आज आपण इथे आलात आणि इतकं मोकळेपणाने आपल्या आजाराबद्दल, आपल्या हिलिंग जर्नी बद्दल बोललाय आणि ते खूप साऱ्या लोकांसाठी इन्स्पिरेशन राहणार आहे. आपलं खूप धन्यवाद.